शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना अगदी मनापासून तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला, सगळी जी आहे तर पोळी रचलेली होती, जसं की शिमिरचे तुकडे, फ्लोरिंग होती अंगणामधली, ते सगळं टाकून, पण कोंबड्या इतकं खराब करून टाकलं तर सगळी जे आहे ते सगळं खाली हे केलं आहे. सगळं मुरुम जे आहे ते रोजचं खाली चाललं आहे. त्याच्यामुळं आज सकाळीच आम्ही दोघांना पण काम हातामध्ये घेतलं होतं, कारण त्यांनी भरून दिलं होतं. मी जर असं पोळी अशी रचली होती, कारण पाऊस आलं की असं मस्त मजबूत बसते ना अशी रचली बघा पोळून. नाही तर ते वरचा मुरुम जे आहे ना ते सगळं रोजचं खाली आणायला तर आपलं आता टाकलंच कशाला, तर सगळं खराब होऊ लागलं. म्हणून सकाळी जे आहे हे काम हातामध्ये घेतलं आणि झालेले काम. सीताफळ आता गरमी खूप व्हायली पावसामुळं, त्याच्यामुळे सीताफळ पण काढायला घेतले. तर बघू शकता तुम्ही कसे सीताफळ पडायले तर. आणि गरमी इतकी ना, गरमीने लवकर पिकते. दसऱ्याच्या आधी सगळे सीताफळ संपत इतकी काय की. हे बघा झाडाला सीताफळ जे आहेत असे फुटून चालले. तुम्हाला दाखवते वरचे सीताफळ जे मिस्टरनं सकाळी सकाळी काढले तर हे फुटले. झाडाला सीताफळ फुटून चालले तर, कारण गरमीच खूप व्हायली. आणि दसऱ्याच्या आधी सीताफळ संपणार आहेत, नाही तर नवीन जे सीताफळ आहेत ना ते दसऱ्याला चालू होतात. सकाळी सकाळी भरपूर असं काम झालं आणि सकाळी सकाळीच काम होते, पुन्हा दिवसभर काही काम होत नाही. हे बघा कसे सीताफळ झाडाला फुटले. तर 2 दिवस झाले लक्ष दिलं नाही. आणि इथं तुम्हाला दाखवते किती सीताफळ असे लाल जर्दन असे मोठे मोठे झाले. तर नाही तर दसऱ्याला सीताफळ जे आहे ते गच्च राहते, पण दसऱ्याच्या आधी सीताफळ पिकायला लागले. पण बघा किती मोठं सीताफळ आहे, एकदम पाडाचं. आणि आपल्या घरचं बिना औषधाचं बिना ह्याचे तर हे बघा किती मोठं सीताफळ आहे. आणि जसे की निघले तेवढे सीताफळ सकाळी सकाळी जे तोडून घेतले. हे दाखवा कसं थांबा थांबा थांबा. तिथं सोबत टाका. इथे पोत्यापाशी कट करून पोत्यापाशी यायचं. एकदम जे पाडाचं मोठं सीताफळ निघलं होतं की नाही, आता आम्ही दोघांनी घेतलं इथं मस्त खायला. आणि खूप असं गोड होतं. तर या मंडळी तुम्ही पण घरचे सीताफळ खायला. आणि हे पहिलं सीताफळ आहे आपल्या झाडाचं निघल्याला. आणि किती मधगाळ आहे बघा, आणि मध असं त्याला मधून गाभ आहे. आणि इतकं गोड होतं की नाही. तर मस्त आम्ही दोघांनी जे आहे सीताफळ खाल्लं.